तर हे बघा, आता दीदीला मी टमाट्याची चटणी बनवली आणि 2 भाकरी केलेल्या, त्यातली एक आणि थोडीशी दिली छोट्या छोट्या बनवलेल्या. असे रॅप करून देते. आतमध्ये वेगळा फॉईल पेपर आणि हा वरतून असं सिल्वर. चहा ठेवला तिला. सकाळची डाळ गरम केली आणि इथे शेंगा उकडायच्या त्या. असं मीठ घातलं वरती. शेपूची भाजी येस खात त्याला आवडती म्हणून, दीदीला आवडत नाही शेपूची भाजी. असं चांगलं 3 चमचे मीठ घातलं आहे आणि हे सगळे शेंगांचं असं मी बघा असे तोंड असंही करून घेतले, म्हणजे चांगलं मिठाचं पाणी आतमध्ये. याच्या 5-6 शिट्या करून घेते चांगल्या. आता तिला चहा देते पहिला. नमस्कार सर्वताईंना, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना, श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात झालीत. देवपूजा वगैरे सगळं झालं आहे, आरती झाली, सगळं आवरलं आहे तिकडचं. आणि इकडे पाठीमागे बघा दरवाजामध्ये कपड्यांचं स्टँड आहे. तिकडे कपडे अजिबात सुकत नाही. बाहेर पाऊस दाखवते नुसतं. 3 दिवस झाले इतका कंटिन्यू पाऊस चालू आहे. खूप पाऊस चालू आहे. विंडो वगैरे लावूनच घेतलेले आहे. रात्री पण लावूनच होते आणि कारण असं इथं पाणी येतं बघा, इतका पाऊस चालू आहे. आता तरी थोडंसं कमी झालं आहे. तर एवढा विजा वगैरे आवाज करत करत पूर्ण आता इथं पाणी यायला लागलं आहे बघा हवेने. हवा भरपूर चालली म्हणून सगळं आतमध्ये पण पाणी येतं इथे, पावसाचं पाणी. एवढा पाऊस चालू आहे. 3 दिवस झाले अजिबात म्हणजे 1 मिनिटासाठी पण पाऊस उघडलेला नाही आहे. झाडांना वगैरे सगळं चांगलं मस्त पाणी लागते, पण आतमध्ये पण पाणी येते ना घरामध्ये. इथं मग गादी वगैरे ओली होती बघा, इथपर्यंत या कठ्ठ्यावर सगळं पाणी आहे बघा. तर विंडो लावूनच घ्यावं लागते मला, नंतर गादीचा वास येतो. झाडं छान फुटले, पण पावसाचं पाणी लागते ना, मस्त पालवी फुटली झाडांना. जे पानगळी झाली होती ना, तर सगळे पानं गळून गेले आणि मस्त आता पानं फुटलेत छोटे छोटे भारी असे. तर आता इकडे स्टँड लावलेले, रात्री टाकलेले कपडे इकडे, कालचे बाहेर टाकलेले पावसानं काय आणि ओले होत होते, मग काढून इथं स्टँडला लावले. आता एक मशीन झाली, पण आता हे थोडे सुकल्यानंतरच इथे कपडे टाकता येईल. बाहेर कपडे काही टाकता येत नाही आहे. आणि आता चला थोडंसं किचनमध्ये एक भाजी चपाती बनवायची आहे. साधी सिंपल भाजी आहे. काल मी असं मसाला परतून ठेवला, टमाटा वगैरे सगळे भाजून वाटून ठेवलं मी असं. तर आता या मसाल्याचीच मला ही चवळीची भाजी करायची आहे. चवळी भिजून ठेवलेली अशी चाळणीमध्ये चांगली धुवून नितळायला ठेवली. थोड्याशा शेंगा राहिलेल्या त्या भाजून ठेवल्या. इथे गरम पाणी करून ठेवले. आता कांदा वगैरे काही कापणार नाही, साधी सिंपल मसाल्याची चवळीची अशी उसळ करायची आहे. तर आता आज दीदी घरी आहे आणि यश पण घरी आहे. आणि मी काय नवरात्रीमध्ये साडी बिडी नेसायच्या भांगडीत पडत नाही. तुम्हाला सांगते, कामं आवरायचे असतात. साडी नेसल्यानंतर कुठले कामं पटापट होती नाही आणि वेळ जातो. पाऊस चालू आहे, कपडे सुकत नाही. आता फक्त थोडंसं जिरं घातलंय मी, कारण मी वाटणामध्ये काल कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, अद्रक, कांदा, खोबरं सगळं, टमाटा वगैरे सगळं भाजून ठेवलं. लालसर दिसते टमाटा वगैरे भाजलेला आहे. तर सगळं मी असं वाटण केलंय. आता इथे फक्त थोडीशी एकदम हळद घालणार आहे आणि अर्धा चमचाभर धना पावडर. आणि आपली ही आता गॅस कमी करते, नाही तर मसाले जळतील. हे आपलं घरचं तिखट आहे ते 1 चमचाभर आणि काश्मीरी पावडर 1 चमचाभर. आणि हे जे आहे वाटण 2 चमचेभर वाटण. कारण कांदा, टमाटा, खोबरं सगळं खायचं, मात्र दुसरी कुठली फोडणी न देता असं चांगले मसाले परतून घेते. मसाला कमी वाटतोय मला, कारण एकदम पातळ नाही झाली पाहिजे. आणि आता जेवणाला जास्त कोण नाही आहे, आदेश येणार आहेत आणि आम्ही, साहेबांचा डबा नाही आणि इतर कोणाला जेवण नाही, काही नाही, आम्हीच आहेत म्हणून थोडंसंच बनवायचं आहे. आणि दीदीला ते काय काय मला हे तळून द्यायचं आहे, ते आणून ठेवते, ऑनलाईन मागवते. आता मी वाटणामध्ये मीठ घातलेले, तर अंदाजाने थोडंसं 1 चमचाभर मीठ इथे. आणि चवळी चांगली धुवून ठेवलेली खायला. भाज्या आणि पण आहे भरपूर, पण यश खाईल अशी एकच भाजी करेल म्हटले, म्हणजे डबल डबल मला काही करायला नको. पण मसाल्यांमध्ये बघा मी चवळी अशी मस्त परतून घेतली, एकदम चांगली परतवली. खाली कुकरला लागू नाही दिली, पण चांगली परतून घेतली. चांगली चव उतरली, कारण दुसरं काय नाही. आणि हे गरम पाणी बघा, खूप गरम पाणी. कुकरमध्ये पहिले 1 तांब्या पाणी गरम करून घेतलेलं, पूर्ण एवढं 1 तांब्या टाकते.
भात लावणार आहे, पण नंतर लावेल उशिरा. कोथिंबीर वगैरे सगळं वाटलेलं आहे. आता वरतून कायच एकदम साधी सिंपल अशी भाजी, रस्सेदार चवळीची भाजी. आता एवढी पातळ आहे आणि शिजून बरोबर होणार. त्याच्या फक्त मी आता 2 शिट्या गरम पाणी घातलेली, म्हणजे 2 शिट्यांमध्ये बरोबर होत आहे. जास्त वेळ शिजवायची गरज नाही. 2 शिट्या करून घेते याच्या. तर बघा इकडे 1 शिट्टी करून घेतली आणि इथे ठेवला कुकर. आणि आता दुसरी शिट्टी झाली, गॅस बंद केला. पण आता इथं आठवलं दीदी भाजी खाणार नाही, दीदीला जास्त कडधान्य कुठलं आवडत नाही. तर आता पुन्हा कढई ठेवली, त्यात थोडीशी मोहरी आणि भरपूर असं जिरं, 1 चमचा भरून जिरं. लसूण असं ठेचून घेतलंय जास्त. एक मोठा असा कांदा कापलाय, जाडसर कांदा कापलाय बघा, एकदम जाड. मोठा टमाटा पण कापलाय. 1 शिमला मिरची अशी मोठीशी कापून घेतली. तर असे दीदीला याची बनवून द्यायची मला भाजी. आणि एकदम असे शिजवत नाही बसायची, एकदम वरच्यावर नुसते असे थोडंसं फक्त परतायची तेलामध्ये. जास्त शिजवायचं नाही किंवा टमाटा खूप गळून नाही द्यायचा, कांदा खूप असं लालसर नाही करायचा आहे. फक्त जरा थोडंसं फक्त नावाला परतायचं. आता हे मला कांदा खूप लाल नाही करायचा, त्याबरोबरच टमाटा पण टाकते, तर तिला शिमला मिरची खूप आवडते. आणि पण त्यासाठी काही बनवायचं आहे, पण ते थोडंसं नंतर ते गरम गरम पाहिजे, कारण आता ते अजून आंघोळ वगैरे व्हायची. आज 2 जण घरात आहे, तर यश तिला बोलतो तेल लावून दे. यशच्या डोक्याला तेल वगैरे लावून दिलं ना जरा. दोघं पण घरात आहेत आज म्हटल्यावर थोडंसं चालली मस्ती मजा करता, कारण तिचं आणि त्याचं लवकरही होत नाही. ती सकाळी आलेली नाही राहत तेव्हा यश जिमला गेलेला असतो. यश जिमवरून येतो तेव्हा दीदी झोपलेली असते. बस एवढंच परतायचंय, असं कच्चंच ठेवायचंय. त्यामध्ये अंदाजाने मी 1 छोटा चमचा मीठ घातलंय. असं कच्चं खायला भारी वाटतं मस्त. एकदम थोडीशी हळद आणि अर्धा चमचाभरच फक्त धना पावडर, अर्धा चमचाभर धना पावडर घातली. अर्धा चमचा आपलं तिखट आणि अर्धा चमचालाही कमी काश्मीरी पावडर. फक्त थोडंसं तिखटपणा यावा. अशी शिमला मिरची खूप छान लागते. एकदम फास्ट गॅसवर सगळं परतायचं फटाफट. झाकण वगैरे नाही ठेवायचं. झाली शिमला मिरची बनवून. बाबी आली, तर बाबीला चहा. आदेश आलाय. आदेश काही चहा पीत नाही. पोळपाटाखाली कपडा पाहिजे ना, तर तो कपडा मी वेगळा ठेवते. हे बघा अशी कच्ची शिमला मिरची बनवली, म्हणजे असं एकदम शिजवून नाही दिली. शिवाय कूट नाही काय नाही, फक्त अशी बघा मोठा मोठा कांदा टमाटा घालायचा आणि अशी बनवायची. मस्त लागते. हा रखू इथं बाबी. आज माझं काम लेट झालंय. आज 2 जण घरात म्हटलं ना खूप गोंधळ करतात आणि आरामात उठले सगळे. आज काही गडबडीत पीठ भिजवलं कांद्याचं म्हणून, तर पातळ झाले. चपात्या इकडे तिकडे होत आहे, त्याच्यासाठी चहा ठेवलाय. आणि आज हे 2 घरी म्हटल्या ना, यांची नुसती मस्ती चालली. आदेश पण आला, यांना जोडी तिघं जण आहेत मस्ती करायला. तर आता पटपट चपात्या करून घेते आणि नंतर दीदीसाठी अजून एक काहीतरी बनवायचंय, मग तेव्हा तुम्हाला दाखवते. तर काय पण लावायला जागा नव्हती आता, तर आवरून घेते चपात्याचं पटकन. बघा चपात्या वगैरे करून झाल्या, डब्यात घातल्या. पण का तर आज भाभी आली आणि माझं काम नव्हतं झालं. भाभीला चहा चपाती, दीदीने चहा चपाती वगैरे खाल्ली. ही बघा अशी चवळीची भाजी काढून पण घेतली. 2 शिट्ट्यांमध्ये मस्त शिजली. तर कशी दाखवतो तुम्हाला, थांबा. एका हातामध्ये हे बघा मस्त शिजली. 2 शिट्ट्यांमध्ये होऊन जाते. खूप गळाली तर मग चांगली लागत नाही खायला. दीदीने हे खाल्लं नाही, पण बघा चहा बरोबर चपाती खाल्ली. तर तिने ही शिमला मिरची खाल्ली, तिला आवडते. तर बोली आता नको बनवू. तिच्यासाठी काही बनवायचं होतं मला, पण बोली आता नको बनवू. ते झालेत. भाभीचं चाललंय आवरायचं काम. भांडी झालेत. हे बघा किती भांड्याचा पसारा असतो. भाभी सगळं स्वच्छ आवरून जाते, मला काही ठेवत नाही मागे. कुठं त्यांना पासेस भेटले, तर असा घागरा घातलाय मोठा दीदीने. प्रगती पण, हा प्रगती पण ती बघा, प्रगती भारी एकदम तयार झाली मस्त. हे बघा
या दोघी बघा. छान दिसतंय एकदम मस्त. दोघींनी पण भारी घातलंय, भारी वाटतंय. आता गरबा खेळायचे आहेत. ओके. प्रगतीची बहीण आहे ती मोठी, ही ठाण्याला राहते पण गरबा खेळायला इकडे आलीत. आणि आता ही तिसरी येते. तिसरीला लई वेळ लागतोय ग बाई. ये ग. हे बघ हा खरोखर मोठी आहे पण ती छोटी दिसते आता यांच्यामध्ये. काय करायचं. आणि मस्त पण छान वाटतंय. तिघीची तिघी पण भारी वाटतंय. अगं हे थांब नाही पोरी. छान वाटतंय. मस्त एन्जॉय करा. ओके बाय. हा असले ना असा गोंधळ असतो. मी जेव्हा एकटी आता आधीच बरोबर मस्ती घालायचं काम चालू आहे. आणि हे आपली दीदी आता खाल्लंय पिल्लंय आणि मस्त आता बघा बाहेर फेऱ्या मारती. दीदी फेऱ्या मारती. तर आता आज दोन चपात्या खाल्ल्या. कधी आता मला 2 चपात्या दिल्या, 2 दिल्या पण छोट्या तिला करून दिलेले मी. त्याचे तुम्हाला मी केस दाखवत होते. असले बेकार केस वाढवले आणि कॅमेऱ्यापासून लपतोय. मी बोले पहिले ते केस कापता नवरात्री झाल्यावर. भेटला का रेनकोट. अरे वा. तो बघा इकडं तोंडच करत नाहीये. मी बोलले मला आवडत नाही असे मोठे केस वगैरे. आणि बोलतो सगळ्यांना आवडतात. त्याला कोणीतरी त्याला ते एक शूट करायसाठी पण बोलवले. मला बोलतो तू कशी वाढवले एवढे केस. मी बोले माझे केस जर छोटे झाले ना पप्पाला अजिबात आवडत नाही छोटे केस झाले. मागे मी एकदा केस कापलेले. पूनमकडे गेले डोंबिवलीला. तर पूनमनी तिकडे पार्लरमध्ये गेले केस कापले. साहेब एवढे रागवले. पूनमशी तर किती दिवस बोललेच नाही आणि माझ्याशी पण किती दिवस बोलत नव्हते घरामध्ये. एवढे माझे छोटे केस केलेले एवढे. तर मी किती काय लावलं तेव्हा माझे केस पुन्हा चांगले झाले. तर त्यांना आवडत नाही आणि म्हणून मला याचे असे मोठे केस आवडत नाही. तर ठीक आहे चला. आता हे बघा हे 2 उभे राहिले तिकडे माझ्या नावाने. जेवायला द्यायचं यांना. त्यांना जेवायला द्यायचंय. तर ठीक आहे चला आता ह्या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.